याच मार्गावरून माल घेऊन जातो. रात्री नेहमीसारखा मी ट्रक चालवत होतो. रात्री साधारण 3 वाजण्याची वेळ होती. रस्ता जवळजवळ सुनसान होता. ट्रकमध्ये हलक्या आवाजात गाणी चालू होती. माझ्यासोबत एक प्रवासी होता, त्याला मी मागच्या स्टॉपवर लिफ्ट दिली होती. आम्ही दोघे गप्पा मारत प्रवास करत होतो. तेवढ्यात त्यांच्या आवाजात थोडी कंप आली. अचानक एका वळणावर माझ्या ट्रक समोर एक माणूस उभा राहिला. अगदी रस्त्याच्या मधोमध. मला काही समजायच्या आत मी जोरात ब्रेक मारली. माझं काळीज धडधडायला लागले, हात थरथरायला लागले. त्या माणसाला वाचवण्याच्या नादात ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये घसरू लागला. कसं बसं मी स्टेअरिंग सांभाळलं आणि ट्रक सरळ केला. अंगाला घाम फुटला होता, तोंड कोरडं पडलं होतं. माझ्यासोबत बसलेला गृहस्थही अक्षरशः हादरून गेला होता. आम्ही दोघंही काही क्षण काहीच बोलू शकलो नाही. फक्त मनातल्या मनात देवाचं नाव घेत होतो. आम्हाला वाटलं कदाचित तो माणूस नशेत असेल किंवा वाट चुकला असेल, किंवा तो वाट चुकलेला वेडा असू शकतो, असं आम्हाला वाटलं. आम्ही हळूहळू पुढे निघालो. ते बोलताना थोडं थांबले आणि पुढे म्हणाले, पण बाळा, खरी भीती तर तेव्हा सुरू झाली. काही अंतर पुढे गेल्यावर तोच माणूस पुन्हा आम्हाला दिसला. यावेळी तो रस्त्याच्या कडेला बसलेला होता आणि आमच्याकडे पाहून जोर जोरात हसत होता. त्याचं हसणं काही साधं नव्हतं. त्या हसण्यात माणूस पण नव्हतं, काहीतरी वेगळं. थांबायचं नसतं, कारण घरी कुणीतरी आपली वाट पाहत असतं. माझी बायको
तुम्हाला काय वाटतं तो माणूस कोण होता? चला भेटूया पुढचे कथेत.